Welcome all. Is the wedding is different from marriage? And if yes, what is that difference? How to cement your wedding with marriage? बुचकळ्यात पडलात ना? पेरेंटिंगच्या पॉडकास्टवर लग्नाविषयीची चर्चा कशी काय सुरू झाली? हीच तर आपल्या आजच्या एपिसोडची खासियत आहे. आज आपल्या सेल्फलेस पेरेंटिंग या मराठी पॉडकास्टवर मी शिल्पा आज एका खूप वेगळ्या अँगलनी पालकत्वाकडे बघण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक वेगळी थीम घेऊन तुमच्या समोर आली आहे. हॅपी पेरेंटिंग स्टार्ट्स विथ अ हॅपी मॅरेज. असा कधी विचार करतो का आपण की माझ्या पेरेंटिंगवर या गोष्टीचा किती परिणाम होत असेल? काय संबंध आहे लग्न आणि पालकत्व यांचा परस्परांशी? आणि असेल तर तो कसा? खरं सांगायचं तर हा आस्पेक्ट प्रचंड महत्त्वाचा आहे एक उत्तम आणि सुजाण पालक होण्यासाठी. कसं? त्यासाठीच तर हा प्रपंच. या अशा अनोख्या एपिसोडसाठी एका अनोख्या पद्धतीने या विषयावर काम करणाऱ्या एका व्यक्तीला तुम्हाला आज भेटायला घेऊन आली आहे. अ मिलेनियल मॅरेज कोच अँड सो द सेन्सिबल पेरेंट, लीना परांजपे. मिलेनियल मॅरेज कोच म्हणून गेली अनेक वर्ष त्या उत्तम काम करतात. डिटॉक्स युअर मॅरेज या नावाचं पुस्तकही त्यांनी लिहिलंय. शिवाय सिमेंटिंग वेडिंग विथ मॅरेज या अफलातून संकल्पनेवर आधारित अनेक वर्कशॉप्स आणि पॉडकास्ट सुद्धा त्या चालवतात. बिल्डिंग हॅपी एव्हर आफ्टर्स ही टॅगलाईनच त्यांच्या कामाविषयी बरंच काही सांगून जाते. थोडक्यात सांगायचं तर शी इज द बेस्ट सोल्युशन फॉर ऑल युअर मॅरेज रिलेटेड कन्सर्न्स अँड इश्यूज. मात्र आज आम्ही एकत्र आलोय ते हॅपी मॅरेजकडून हॅपी पेरेंटिंगच्या प्रवासाकडे कसं जाता येईल या खूप महत्त्वाच्या अनुषंगाने पालकत्वाकडे बघण्यासाठी. मी प्रचंड उत्सुक आहे हे सगळं जाणून घ्यायला आणि मला खात्री आहे की तुम्हीही तितकेच उत्सुक असाल. ऐकूया तर मग आजचा एपिसोड काय घेऊन आला आपल्यासाठी. लीनाताई, आपल्या सेल्फलेस पेरेंटिंगच्या आजच्या भागात तुमचं खूप मनापासून स्वागत. थँक्यू शिल्पा. कशा आहात? खूप सुंदर. आवर्जून आणि खूप मनापासूनची इच्छा होती माझी की तुम्हाला घेऊन एक एपिसोड करायचाच आहे. आज तो योग आला. नक्की. मीही खूप एक्सायटेड आहे आजच्या एपिसोड करता, कारण जसं आपलं बोलणं झालेलं, तू हे जे काही काम करतीयस यासाठी माझ्याकडनं हातभार लागावा किंवा छोटंसं माझं कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये यावं ही माझीही खूप इच्छा आहे. त्यामुळे आय एम ऑल्सो व्हेरी एक्सायटेड. ग्रेट. सो मोस्ट वेलकम. आणि सुरू करूयात आपण. मी सुरुवात करते. आपला पहिला जो आजचा प्रश्न आहे, मुळात तुम्ही हे जे काम करताय मिलेनियल मॅरेज कोच म्हणून, तर त्याविषयी थोडंसं जरा आपल्या पालक श्रोत्यांना सांगाल का की नेमकं काय करता तुम्ही? नक्की. आय एम सो एक्सायटेड. मिलेनियल मॅरेज कोच ही संकल्पना अशा भावनेतनं आली की आपल्याकडे खूप सारी जी कपल्स, जी काही जोडपी लग्न करतात, कशा करतात? आनंदा करता, पीस करता, कंपॅनियनशिप करता. आणि ह्यामधनं जर का आपण कॉन्शियसली काही डिसिजन घेऊन जर का आपण लग्न करतो, तर मग पुढचा जो काही प्रवास आहे संसाराचा, तोही आपल्याला तेवढ्याच कॉन्शियसली करायला पाहिजे. मग हे कुठेतरी त्यांना चॅलेंजिंग होत आहे. So even though we have counselors, multiple counselors, with due respect to all the marriage counselors, होतंय असं ह्या मिलेनियल्सना कुठेतरी डीलिंग टेक्निक्सची उणीव भासतीये. राईट. म्हणजे गायडन्स तर मिळाला, अरे बाबा पण हे प्रॅक्टिकल लाईफमध्ये मी इम्प्लिमेंट कसं करणार ह्याचंच त्यांना ज्ञान नाहीये. आणि मग त्या कळकळीमधून ही संकल्पना डोक्यात आली की कोचिंग हा पार्ट त्यांना उपयोगी पडू शकतो. कोचिंग इज मोर ऑफ हँड होल्डिंग, इट्स मोर ऑफ हेल्पिंग द मिलेनियल्स इम्प्लिमेंट दीज ॲडवाइजेस अँड गायडन्स इन टू ॲक्शन. सो इट इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट फॉर देम की हे आपण उतरवतोय कसं. सो आजच्या ह्या ओव्हर लर्निंग आणि अंडर ऍक्टिंग या मिलेनियल जनरेशनला कुठेतरी आपण त्या प्रवाहात आणतो जिथे ते खरंच त्याचं इम्प्लिमेंटेशन करतात. आय होल्ड देम अकाउंटेबल फॉर दॅट. खूप महत्वाची बाब आहे आणि मिलेनियल्स मला अलाउ करतात. ही अतिशय अंडरलाईन केलेली बाब आहे की त्यांना हे आवडतं की लीना तू आमच्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर राहा, आम्हाला ऍज अ कॅटलिस्ट हेल्प कर, आम्हाला आमचा सपोर्ट, आमचं फाउंडेशन भक्कम करण्याकरता आम्हाला मदत कर.
सो आय होल्ड देम अकाउंटेबल फॉर दिस, कारण होतंय असं एवढं सगळं केल्यानंतरच त्यांना तो रिझल्ट अनुभवता येतो. नाहीतर फक्त गायडन्स घेतल्यानंतर तो रिझल्ट त्यांना मिळत नाही, कारण मधली प्रोसिजर त्यांना माहिती नाही. आणि ही त्यांची चूक नाहीये कुठेतरी. तर मला असं वाटतं मिलेनियल्सना दोष देण्यापेक्षा आपण असं काम करूया की त्यांना ही टेक्निक्स अवेअर करून देऊया की येस, देर इज ऑल्सो वन पॉसिबिलिटी की काहीतरी लग्न सांभाळण्याकरता सुद्धा आपण कुठेतरी जर एफर्ट्स टाकले तर हे सांभाळता येऊ शकतं. ओढून ताणून नाही, पण मजेमध्ये, आपल्या चॉईसने. ग्रेट ग्रेट. मी म्हटलं तसं सुरुवातीला की मुळातच आपली ओळख झाली आणि जेव्हा मी ऐकलं तुम्हाला तेव्हाच आय वॉज सो फॅसिनेटेड की हे काम करणं इतकं महत्वाचं आणि गरजेचं आहे सध्या समाजाच्या दृष्टीने सुद्धा. रिअली हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे आता यानंतर आपला जो मूळ टॉपिक आहे, हॅपी पेरेंटिंग स्टार्ट्स विथ अ हॅपी मॅरेज. सो आपला जो विषय आहे तो खरंच खूप वेगळा आहे आणि आपण वेगळ्या अँगलनी आज पालकत्वाचा विचार करणार आहे. पण सुरुवातीला मला तुम्ही स्वतः एक पालक आहात, उत्तम पालक आहात, तर मला असं विचारायचं आहे की तुमची स्वतःची पेरेंटिंगची संकल्पना काय आहे? मी उत्तम पालक आहे की नाही हे माझी लेक ऍक्च्युली तुला सांगेल. त्यासाठी एक वेगळा एपिसोड करायला लागेल, कारण आपल्याला असं खूप वाटत असतं की आपण खूप जास्त छान आहोत वगैरे, पण कुठेतरी मुलं आपल्याला ती क्लॅरिटी देऊन जातात त्यांच्या वागणुकीतनं, त्यांच्या बोलण्यातनं. त्यांची इंडिव्हिज्युअलिटी असते, त्याबद्दल वादच नाही, पण कुठेतरी आपल्याकडनं त्यांच्यावरती जे संस्कार झाले, जे आपल्याबरोबर राहून त्यांच्यामध्ये जो पॅटर्न तयार झालेला आहे, मुलांच्या वागण्यातनं डेफिनेटली एक सुजाण आपण पालक आहोत की नाही ह्याचा भास, म्हणजे ह्याचा रियालिटी चेक आपण मुलांकडनं घेऊ शकतो. सो ह्याच्यामध्ये मला असं वाटतं, आता माझी लेक 18 वर्षाची झाली. जशी ती 18 वर्षाची झाली तसं वी बोथ हॅव डिसाइडेड टू स्टॉप पेरेंटिंग. सो वी हॅव स्टॉप पेरेंटिंग हर. इट इज कम्प्लिटली हर ओन इनिशिएटिव्ह की पुढे काय करायचंय, आपल्याला डिझाईन काय करायचंय, लाईफ आपल्याला काय करायचंय, आम्ही आहोत तिथे, आम्ही नक्की तुला सपोर्ट करू जर जेव्हा तुला गरज लागेल तेव्हा, पण तू तुझे डिझाईन आखायचंय, तुला तुझा डिसिजन घ्यायचा आहे, तुला तुझं करेज बाहेर काढायचंय. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आय एम शुअर शी इज एन्जॉईंग दॅट प्रोसेस. असं नाहीये, कारण ऑलरेडी सैनिकी शाळेमध्ये शिकलेली मुलगी आहे, तर तिला ते म्हणजे तिचं ते फिक्स आहे, तिला काय करायचं. इट इज व्हेरी क्लिअर, आय मीन, इन हर माइंड. मस्त मस्त. सुरुवातीला मला असा प्रश्न पडतो की मुळात जर एखाद्या जोडप्यामध्ये कम्पॅटिबिलिटी इश्यूज असतील किंवा येत असतील तर एका लिमिट पर्यंत ते बेअर केले जाऊ शकतात, पण त्यानंतर त्याच्याशी कसं डील करावं? कम्पॅटिबिलिटीचा अर्थ अनुरूपता. अनुरूपता पहिली आपण लग्न करते वेळी आपण कुठल्या कम्पॅटिबिलिटीज आपण चेक केल्यात त्याच्यावरती पुढे येणारा जो इश्यू आहे तो त्या चेकलिस्टवरती डिपेंड असतो. म्हणजे जर का आपण कम्पॅटिबिलिटी चेक ही इंटेलेक्च्युअल लेवलला केली, प्रोफेशनल लेवलला केली, मेडिकल लेवलला केली आहे, किंवा आपण असं म्हणू की स्टेटस लेवलला केलेली आहे, सोसायटीमध्ये आपला स्टेटस काय आहे त्या लेवलला केली. सो समवेअर आपण ज्या बेस्डवरती केले तर त्याचे इश्यूज नंतर आले तर ते साहजिक आहे की आपण तो चेक केलेला आहे म्हटल्यानंतर तेवढं आपण ते डील करू शकतो. पण सर्वात महत्वाचा मुद्दा माहितीये का शिल्पा, की आजच्या या मिलेनियल्सच्या लग्नांमध्ये जो आढळून येतो तो म्हणजे इमोशनल कम्पॅटिबिलिटी. या इमोशनल कम्पॅटिबिलिटीला ऍब्सोल्युटली ध्यानातच घेतलं जात नाहीये. म्हणजे आपण इमोशनली किती स्ट्रॉंग आहोत, आपण इमोशनली किती मॅच्युअर्ड आहोत, आपली एकमेकांसाठी इमोशनल अवेलेबिलिटी किती इम्पॉर्टंट आहे ह्याचा एक सेन्स सुद्धा ह्या जोडप्यांना नसतो जेव्हा ते लग्न करतात तेव्हा. म्हणजे सगळे कम्पॅटिबिलिटी चेक झाले पण मग ही एक कम्पॅटिबिलिटी राहून जाते, ही अनुरूपता राहते, भावनिक अनुरूपता. आणि पुढे जाऊन फक्त या भावनिक अनुरूपतेमुळे म्हणजे ती नसल्यामुळे चॅलेंजेस येऊ शकतात असं मला वाटतं. तर आता हे इश्यूज जे आहेत ते म्हणजे एक तर लॅक ऑफ अंडरस्टँडिंग असेल, लॅक ऑफ ऍक्सेप्टन्स असेल, कारण इमोशनल कम्पॅटिबिलिटी ह्या 2 पिलर्स वरती डिपेंड आहे आणि ह्या 2 पिलर्स वरती तुमचं नात्याचा बेस डिपेंड आहे. तर त्याचे 2 पिलर्स अंडरस्टँडिंग आणि ऍक्सेप्टन्स हे आहेत. तर जेव्हा कम्पॅटिबिलिटी इश्यूज येतात तेव्हा
तुमच्यामध्ये कुठेतरी जरी अंडरस्टँडिंग आणि ऍक्सेप्टन्स पार्टनरमध्ये कमी असेल तर ती लग्नाच्या आधी इन्स्टॉल करणं किंवा त्यामध्ये सपोर्ट करणं सोपं जातं, रादर दॅन नंतर ती तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगून रिअलाइज करून ते सगळं करणं. इट टेक्स अ टोल बिकॉज वन्स यू आर इन अ फ्रिक्शनल झोन, नाही ना तू ईस्ट बोलणार तर मी वेस्टच सांगणार आहे, मला वेस्टच म्हणायचंय, म्हणजे काय म्हणतात अप्रोच असतो कपल्सचा. त्यामुळे तेव्हा ते फ्रिक्शन मधनं त्यांना ते इश्यूज रिझॉल्व्ह करणं हे थोडं अवघड जातं. म्हणून माझं आवर्जून हे म्हणणं आहे की लग्नाच्या आधी प्लीज चेक युअर इमोशनल कम्पॅटेबिलिटी विथ युअर पार्टनर. भले तुम्हाला आधी चॅलेंज आला तो सॉल्व्ह करू शकतो, कारण आपण त्या सुखद भावनेमध्ये असतो, मग तिथे आपण खूप रेडी होतो चेंज व्हायला. इट बिकम्स व्हेरी इझी चेंज होणं. तर माझं असं म्हणणं आहे इश्यूज ते येतात, ते येणार, पण लिमिटपर्यंत बेअर केले जाऊ शकतात. ह्यामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे की कंटिन्यू आपण एखादी गोष्ट सांगतोय सिम्पल आणि ती आपल्या पार्टनरला कळतच नाही किंवा बेसिक अंडरस्टँडिंगच तिला नाहीये किंवा त्याला नाहीये, असं जर तुम्हाला येत आहे तर त्यावेळेला समवेअर मला असं वाटतं की तुम्हाला मदत घ्यायची वेळ आली. कुठेतरी तुम्हाला डील करायला चॅलेंज येतोय किंवा त्याला कळतच नाही किंवा तिला कळत नाहीये ती गोष्ट, राधा समजून घेतही नाहीये ती, मे बी इगो इश्यूज येऊ शकतात. तर त्यावेळेला यू कॅन जस्ट ऑब्झर्व फॉर 2 to 3 months अँड देन यू हॅव टू मीट द एक्सपर्ट. अगदी अगदी ऍक्च्युली खूपच महत्वाचा अँगल आहे हा तुम्ही आता जो सांगितलात तो. मला ह्याच्यानंतर असं एक विचारायचं होतं की पालक होण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कुठल्या गोष्टींचा विचार करणं खूप महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट मला असं वाटतं शिल्पा की पालक होण्याआधी तुम्ही एक जोडपं म्हणून सक्षम आहात का ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण पालकत्व हा तुमचा चॉईस आहे नक्की, आणि ही एक सेकंड प्रोजेक्ट म्हणूया आपण. या सेकंड प्रोजेक्टमध्ये जेव्हा तुम्ही एंट्री घेताय तर त्याच्या आधी आपण एक कपल म्हणून, आपण एक जोडपं म्हणून, आपण आज लग्न केल्यानंतर आपण एकमेकांबरोबर ऍज अ टीम म्हणून खरंच एखादा आपला भक्कम पाया बांधू शकलोय का ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. जर कंटिन्युअस तुमच्यामध्ये फ्रिक्शन्स होत आहेत, कंटिन्युअस तुमच्यामध्ये बाचाबाची होतीये काही साध्या छोट्या गोष्टींवरनं जरी असेल, तर त्यामध्ये पहिली गोष्ट तुम्हाला त्यावर काम करावं लागेल. एक 15 दिवसातनं 20 दिवसातनं, मी कुणाला जज नाही करत आहे, पण डिफरन्स ऑफ ओपिनियन असू शकतात, मतभेद प्रत्येकामध्ये असतात, पण हे किती विकोपाला जात आहेत किंवा त्याचं भांडणांमध्ये किती रूपांतर होत आहे आणि त्याला ते भांडण आपण किंवा मतभेद झाल्यानंतरही आपण कुठच्या लेवलला काही लिमिटेशन्स आखून ते रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय, हे जेव्हा तुम्हाला त्याचा कॉन्फिडन्स येईल ना ऍज अ जोडपं म्हणून, ऍज अ नवरा बायको म्हणून, तेव्हा तुम्ही पालकत्वाचा विचार करू शकता असं मला वाटतं. सो फर्स्ट प्रोजेक्टचा बेस पक्का असणं गरजेचं आहे. तुम्ही पहिलं प्रोजेक्ट एकदम खूप छानपणे थोडं तुझं थोडं माझं ऍज अ टीम तुम्ही जर का बिल्ड करू शकत असाल तर सेकंड प्रोजेक्ट तुम्ही खूप विलिंगली, हसतमुखाने, शांतपणे ते एन्जॉय करत तुम्ही त्यामध्ये एंट्री घेऊ शकता. इट बिकम्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी before entering the parenting to be a conscious couple and then be a conscious parent. अगदी अगदी मला तो प्रोजेक्ट हा शब्द खूप आवडला. फर्स्ट प्रोजेक्ट, सेकंड प्रोजेक्ट. खरंच आहे. म्हणजे त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर खरंच अप्रोच बदलू शकतो आपला, की अरे हो, आपला पहिला प्रोजेक्ट कम्प्लीट नीट नाही झालाय आणि आपण सेकंड प्रोजेक्टकडे जायचं का? किंवा जसं मगाशी मी म्हणलं की सुरुवातीलाच भांडणं होत आहेत किंवा क्लॅशेस होत आहेत, मतभेद आहेत, तर बरेचदा ना मोठ्यांकडनं किंवा घरातल्या लोकांकडनं वगैरे असं सुचवलं जातं की चान्स घ्या म्हणजे सगळं व्यवस्थित होईल, तुमचं लग्नही अगदी रुळावरती येईल. तर एक मॅरेज कोच म्हणून तुमचं काय मत आहे याविषयी? आपण त्या साच्यामध्ये अडकलोय का ह्याचा पहिला विचार करा. म्हणजे करिअर झाल्यानंतर आता तुझं लग्न व्हायला पाहिजे, ठीक आहे, लग्न झाल्यानंतर मग तुम्हाला आता मूल व्हायला पाहिजे. तर मला असं वाटतं यू आर व्हेरी रिअलिस्टिक जनरेशन. मिलेनियल्सना जेवढं आपण पूर्वीच्या प्रमाणे साच्यात घालायचा प्रयत्न करू तेवढे ते त्या साच्याच्या बाहेर वागणारी ही जनरेशन आहे. आणि आय एम सो प्राऊड ऑफ दिस जनरेशन, कारण सजग आहे ही जनरेशन, ही एनर्जेटिक आहे, स्मार्ट आहे.
फक्त चॅलेंज येतोय की ही जनरेशन हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये यूज करते आणि आपल्या पर्सनल लाईफमध्ये यूज करताना कचरते. तर कुठेतरी चान्स घ्या हा जो मुद्दा आहे ना, तो तुमचा चान्स तुम्ही घ्यायचा आहे. आय एम नो वन टू जज यू, आय एम नो वन टू टेल यू. कारण तुमच्या मुलाचं जे काही संगोपन आहे ते तुम्हाला करायचंय, तर हा तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा. त्यामुळे लोकांनी सांगणं, भांडणं होत आहेत, अरे चान्स घ्या, हे मिथ आहे असं मला वाटतं. तुम्ही दोघांनी हा निर्णय घ्या की खरंच आपण एवढे का भांडतोय, आणि जर भांडतोय तर आपल्याला पुढचं आपलं फ्युचर काय भांडणात घालवायचंय का, मग भांडखोर पेरेंट्स म्हणून आपल्याला टॅग हवाय का, ओके, इट इज युअर चॉईस, यू कॅन डेफिनेटली गो इन टू दॅट. पण तुम्ही जर सजगपणे विचार करताय, तुम्हाला वाटतंय की नाही हे बरोबर नाहीये, तर आधी पहिलं स्वतःवर काम करा. खरं. आणि मग तुम्ही चान्स घ्या. कारण लोक असेही बोलणार आहेत, लोक तसेही बोलणार आहेत, झालं तरी बोलतील, नाही झालं तरी बोलतील. सो ऍज अ कपल इट मस्ट बी युअर ओन इंडिव्हिज्युअल चॉईस, आय फील सो. एक्झॅक्टली. पण ना, हा जेव्हा असं आपण म्हणतो की हा आपला इंडिव्हिज्युअल चॉईस असला पाहिजे, तर आता ऍक्च्युली त्याच एका कळीच्या मुद्द्याकडे येणार आहे की एखाद्या कपलनी आई बाबा कधी व्हायचं या निर्णयामध्ये ना आपल्याकडे अगदी इमिजिएट पेरेंट्स असतील किंवा नातेवाईक असतील तर यांचा अजूनही इंटरफिअरन्स दिसून येतो बरेचदा. आणि त्यात सुद्धा काही कपल्स असतात जे प्लॅन करतात की बाबा नाही, आत्ता लगेच नाही, आपण मे बी काही वर्षांनी विचार करूया या गोष्टीचा. तर तिथे ना कुठेतरी असं पाहिलं जातं की त्या कपलमधली जी एस्पेशली मुली ज्या असतात तर त्यांना तो एक जाच सहन करायला लागतो किंवा दोष सुद्धा तिच्यातच असेल असं कुठेतरी एक जजमेंटल अप्रोच दाखवला जातो. तर याविषयी तुम्हाला काय सांगता येईल? मला असं म्हणायचंय, ऍज अ कपल जेव्हा तुम्ही लग्न करून, कारण लग्न हे 2 फॅमिलीजमध्ये होतं, संसार हा दोघांचा असतो. मग जर संसार दोघांचा आहे आणि जर तुम्ही दोघं ह्याच्यावरती काम करताय, तर कुणाला आपल्या ह्या नात्यामध्ये एंट्री द्यायची, किती द्यायची ह्याची लिमिटेशन्स आपण सेट केली पाहिजेत. मी कुठच्याही पेरेंट्सच्या अगेन्स्ट बोलत नाहीये किंवा मला माझ्या सासूचा वगैरे जाच सहन करावा लागला असाही मुद्दा नाहीये. पण माझी आई असेल किंवा त्याचे वडील असतील किंवा त्याची आई, कोणीही असो, त्यांना किती एंट्री द्यायची हा आपला चॉईस आहे ना. त्या ह्या ओव्हर इंटरफिअरन्सला जो काही प्रेमापोटी असेल, मी असं म्हणत नाही कोणी मुद्दामून तुमच्यामध्ये इंटरफिअर करायला जाते, तो गायडन्सच आहे, ते प्रेमच आहे, त्यांचा तो अप्रोचच आहे. पण ह्याला किती एंट्री द्यायची हे तुमच्यावर आहे. नंबर 1, त्याला लिमिटेशन्स तुम्ही आखले पाहिजेत. नंबर 2, आणि तिसरी गोष्ट मला महत्वाची असं वाटतं की आपल्याला बघायचंय किंवा मेजर करायचंय की आता आपण किती भांडतोय. पूर्वी आपण एवढं भांडत होतो, आता आपली भांडणं कमी झाली, आपले मतभेद कमी झालेत. मी जर चिडले तर तू मला सावरून घेतोस, किंवा तू जर चिडलास किंवा तू जर काहीतरी पटकन मला लागेल असं बोललास तर मी तेवढं थोडंसं इग्नोर करायला लागली. आय एम जस्ट गिव्हिंग यू द एक्झाम्पल. अशा स्थितीला जेव्हा आपण पोहोचतोय तेव्हा आपण खरंच आपण ऍज अ पेरेंट बनू शकतो, ह्याचा तुम्ही कॉल घ्यायचा. आणि त्या प्रोसेसमध्ये या आई वडील, नातेवाईक, हे जे तुमचे काही उमाळे येत आहेत ना प्रेमाबद्दलचे, या उमाळ्यांना थोडासा बांध घाला. कारण प्रॅक्टिकल लेवलला हे आपल्याला कामी नाही येणार आहे. प्रॅक्टिकल लेवलला असं खूप रेअरली होतं की आपल्यासाठी आपले आई वडील मुलांसाठी तयार असतील आणि प्रत्येक वेळेला आपल्याला त्यांची हेल्प होणार आहे, असं नाही होणार आहे. कारण त्यांना त्यांचं लाईफ आहे. वाय टू डिपेंड ऑन देम. सो त्याकरता त्यांना इतकं आपण ऍक्सेस देणं आपल्या डिसिजन्ससाठी हे आत्ता गरजेचं नाहीये. हा, वन्स यू टेक द डिसिजन, त्यानंतर तो नक्कीच तुम्ही शेअर केला पाहिजे, त्यांचा गायडन्स घेतला पाहिजे, त्यांच्याबरोबर त्या गोष्टी तुम्ही, ती प्रोसेस तुम्ही त्यांच्याबरोबर शेअर केली पाहिजे, त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग पाहिजे. हे सगळं ठीक आहे, पण इनिशियल डिसिजन हा तुम्हा दोघांचाच पाहिजे असं मला वाटतं. अगदीच. खरंच खूप पटलं की पहिल्या प्रोजेक्टच्या बद्दल आपण जसं मगाशी बोललो की तो प्रोजेक्ट आपल्याला जमला आणि त्याच्यानंतर आपलं नातं स्थिरावलं असेल तरच नवीन नात्याकडे आपण जावं. हे खरंच खूप चांगलं सजेशन मला असं वाटतं तुम्ही दिलंय आता. अजून एक मुद्दा मी घालू इच्छिते ह्याच्यामध्ये शिल्पा. ह्याच्यात असं आहे ना की आता तुझे जाच सहन करावा म्हणालीस ना, त्याच्यावरती मी येते. म्हणजे जरी आपण या प्रोसिजरला लागलो, त्यानंतर जरी आपल्याला इन्फर्टिलिटीचे जरी इश्यू झाले, म्हणजे एक मी नेक्स्ट लेवलला सांगते,
अगदीच जरी असा अगदीच. मुद्दा आला तर तो जो मुलीला ज्या टोचण्या आहेत किंवा जे काही बोललं जात आहे किंवा तिच्यावरती रोष असतो थोडाफार, खूप नाही, आपण म्हणू कल्चर वगैरे सगळं बदललंय, पण थोडंसं एक जो काही फिक्स माइंडसेट आहे लोकांचा तो काही बदललेला नाहीये तेवढ्या प्रमाणात. तर खरं. आणि ह्याच्यामध्ये मोठी गंमत अशी आणि माझं दुःख असं आहे की हे मिलेनियल्स ना इनिशिएटिव्हच घेत नाहीत नाही बोलायला. हे मिलेनियल्स ना तेवढं करेजच ठेवत नाहीयेत आपल्या आई वडिलांना त्या गोष्टीला नाही म्हणायला, की हाऊ आय विल बी रिस्पॉन्सिबल फॉर दिस, आय अँड माय हजबंड वी बोथ आर वर्किंग ऑन दिस. माझ्यामध्ये जर का इन्फर्टिलिटी असेल किंवा त्याच्यामध्ये जरी कुठला दोष असेल तरी आम्ही दोघं जण ते सॉर्ट आउट करतोय. जर वाटलं जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्ही नक्की तुमच्याकडे येऊ. तर मग हे टोमणे वगैरे जरी आले ना तरी आपला पार्टनर आपल्याला सपोर्ट करेल त्यावेळेला आणि तो त्यांनी करावा अशी माझी इच्छा आहे. नाहीतर मग तुम्ही काय बिल्ड केल्यात एकमेकांमधलं नातं? जर का तुम्ही सांभाळायलाच नाही आहात, सावरायलाच नाही आहात माझ्या ह्या परिस्थितीमध्ये किंवा ह्या नाजूक स्थितीमध्ये, तर मग तो पार्टनर कसला? मग तिथे तुम्हाला तो इन्साइट आला पाहिजे, अरे जर का मला एकटीलाच हे सहन करायला लागतं आणि हाही मजा बघतोय किंवा ह्याला प्रॉब्लेम येतोय आणि माझी बायको मजा बघते किंवा तीही मला कमेंट करते, सो इट इज ऑफ नो यूज देन. प्लीज स्टॉप द ट्रीटमेंट, स्टॉप फर्स्ट ऑफ ऑल की मला याला जायचं नाहीये. पण हे करेज तर ठेवा, नाही बोलायचं. यू नीड टू स्टँड फॉर युअर सेल्फ, राईट? असं मला वाटतं. नाही, अगदीच, अगदीच महत्वाचा मुद्दा आहे हा. याच्यानंतर जसं आपण आता बोलतोय याच विषयाशी रिलेटेड हा पुढचा थोडासा माझ्या डोक्यात आलेला प्रश्न आहे, की अजूनही ना आपल्याकडे बहुतांशी लोकांचं असं मत आहे, की लग्नाचा अल्टिमेट एम हा मुलं होणं किंवा पुढची पिढी तयार करणं हाच असावा, असं कुठेतरी अजूनही आहे लोकांची मतं. तर ती जबाबदारी घ्यायची मुळात त्या दोघांची इच्छा किंवा तयारी आहे का? ही बाब अजूनही नगण्य समजली जाते आणि मग कधी-कधी असं होतं, की काही कपल्स त्या दडपणाखाली तो निर्णय घेतात. तर की आता आपण चान्स घेऊयात म्हणून किंवा आता आई-बाबा होऊयात. तर त्याचा मग त्यांच्या पेरेंटिंगवरती काय परिणाम झालेला दिसतो? आपण ह्याला कंपल्सिव्ह पेरेंटिंग म्हणूया, शिल्पा. सो ॲक्चुअली. अंडर पेरेंटल प्रेशर, अंडर सोसायटल प्रेशर तुम्ही जर का पेरेंट बनताय तर त्यामध्ये तेवढा विलिंगनेसच तुमचा नसेल ते मूल वाढवताना. म्हणूनच मी आधीच्या ज्या प्रश्नामध्ये मी बोलले किंवा जी माझी कळकळ व्यक्त केली या मिलेनियल्स करता, की तुम्ही सगळं सोंग आणताय, की तुम्ही खूप स्मार्ट आहात, तुम्ही खूप एनर्जेटिक आहात, तुम्ही खूप फॉरवर्ड आहात, तुम्ही इतकं सगळं नॉलेज आहे तुमच्याकडे. काय फायदा जर का तुम्हाला नातच माहिती नाहीये कशाची खातात तर? जर तुम्हाला माहिती नाहीये की नात्याचा बेस कसा पक्का करायचा आहे, तर तुम्ही हे सगळं का करताय? म्हणजे इफ यू वॉन्ट टू जस्ट पर्स्यू युअर करिअर, जस्ट डोंट गेट मॅरिड. सो सिम्पल सोल्युशन. प्लीज डोंट गेट मॅरिड. कशाला हा सगळा तामझाम करायचा? म्हणजे फक्त वेडिंगच करायचंय मला, दुसऱ्या दिवशी मला निघून जायचंय, असा सगळा उद्योग करायचाय का? हेही परिस्थिती येईल म्हणजे मला असं वाटतं काही वर्षात. म्हणजे जर का आपण संसार कसा सांभाळायचा हे डीलिंग टेक्निक्स आपण जर का नाही शिकलो तर अशीही परिस्थिती येईल. कारण ऑलरेडी ड्युरेबिलिटी कमी होतीये लग्नाची. म्हणजे 10-20 वर्ष, 5 वर्ष म्हणजे डिस्टिंक्शन समजू, पण त्याच्याही खाली वर्ष, दीड वर्ष राहिलो म्हणजे हे खूप जात आहे. शिल्पा, आपण नक्की काय करतोय? आपण काय करतोय तर तुम्हाला दोघांना ठरवायचंय. त्यामुळे पुढची पिढी हे आपण अंडर प्रेशर आपण जर का कंपल्सिव्ह पेरेंटिंग मध्ये जातोय, मग ते सगळे फ्रिक्शन्स पुढे येणार आहेत. तर ते कधी ना कधी तरी उचंबळून येणार. म्हणूनच तर रूट इश्यू बघा आणि तो सॉल्व्ह करा आणि मग पुढे जा. भले वेळ लागला तरी चालेल. आज कितीतरी अशा केसेस दिसतात, तिसऱ्या व्यक्तीमुळे ही दोघं जण भांडतायत अगं. म्हणजे मूल हे तर पुढची गोष्ट राहिली, पण या बाकीच्या पेरेंटल इंटरफिअरन्समुळे कपल्स आज डिवोर्स घेतात आणि अननेसेसरी इगोला मसाज केला जातोय त्यांच्या पेरेंट्समुळे. पण पेरेंट्स त्यांचा संसार सांभाळला 30 वर्ष 40 वर्ष, पण तुम्ही मुलांना हात पकडणं तर सोडायला पाहिजे. अजूनही हात पकडतात. तुम्ही कधी बंद कराल हे पेरेंटिंग करणं? हा माझा कळकळीचा मुद्दा आहे आई वडिलांकरता. बाबा रे, बंद करा, ही मुलं मोठी झाली आहेत. 29, 30, 32 म्हणजे अजून काय सोन्या राजा काय हे? त्या दोघांना एकमेकांना समजू दे. खरंय. प्रेम असणं म्हणजे आय कॅन अंडरस्टँड दॅट, पण जोपर्यंत ते एकमेकाला समजणार नाहीत, आपल्याला पालक बनायचं की नाही ह्याचंही इन्साइट त्यांना येणार नाही ना. मग ते कंपल्सिव्ह पेरेंटिंग घेऊन काय फायदा आहे? अजून एका आणि जीवाची त्याच्यामध्ये भर आहे फरफट करायला.
अगदी, अगदी. मी खूपच ब्लंटली बोलतेय, पण हे फॅक्ट आहे. आणि पण नाही, खरंच फॅक्ट आहेत ह्या ॲक्चुअली. आणि तुम्ही म्हणलात ते अगदीच बरोबर आहे, की बरेचदा तर असंही बघितलं जातं, की पेरेंट्स अजूनही स्वतःच्याच संसारातनं बाहेर आलेले नसतात. म्हणजे मुलांवरती तर त्यांचा होल्ड निघणं त्याच्यावरनं हा फारच लांबचा प्रश्न आहे. हम्म. पण त्यांना ते कुठेतरी सोडायचंच नसतं पगडा किंवा जे काय ते नाही. मुलं आमच्या अंडरच असावीत. हा, मला असं म्हणायचं, चल तुमचा पगडा आहे ना, असू दे ना, पण तुम्ही दोघं यू स्टार्ट रिडेटिंग युअर सेल्फ, शेअरिंग युअर रोमान्स विथ इच अदर. तुम्ही स्वतः सेकंड खरंय. हनीमून स्टार्ट करा. मुलांवरचं तुमचं लक्ष बंद नको का व्हायला? कारण मुलं आता कुठेतरी नवरा आणि बायको या रोलमध्ये आलेली आहेत. मग नवरा बायकोच्या ॲक्चुअली. रोलवरनं आई वडील बनण्याकरता त्यांना आधी नवरा बायको तरी समजू दे की काय आहे, काय जबाबदाऱ्या आहेत, काय डेडिकेशन कशाशी खातात, इन्व्हॉल्वमेंट म्हणजे काय आहे हे तर पाहिजे. झालंय असं, पेरेंट्सनी त्यांना करिअर शिकवलंय, अकॅडमिक्समध्ये एक्सेल व्हायला शिकवलं, पण कुठेतरी आधीचे पेरेंट्स म्हणजे आता ह्या मिलेनियल्सचे पेरेंट कुठेतरी लग्न सांभाळायचं कसं, नातं सांभाळायचं कसं, लग्न तर पुढची गोष्ट आहे, पण नातं सांभाळायचं कसं हे शिकवायला हं. कुठेतरी विसरून गेलेत, राहून गेलाय, मिस केलं असेल, नॉट इंटेन्शनली डेफिनेटली, पण कुठेतरी हे मिस झालंय. त्याच्यामुळे त्यांना नातं म्हणजे काय हेच जाणणं फार गरजेचं आहे. आता ना एक वेगळा प्रश्न आहे म्हणजे माझ्या डोक्यामध्ये, की हं, मी असं मध्ये वाचलं होतं, की डिंक फॅमिली म्हणतात त्याला, डबल हं, इन्कम नो किड्स. करेक्ट. तर असेही कपल्स आहेत, की ज्यांना आता म्हणजे असं असतं, की नाही आम्हाला मुलाची गरज नाही आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या नात्यामध्ये. पण हा जो निर्णय असतो तो घेणं आणि निभावणं हे आत्ता प्रचंड अवघड असतं आपल्या समाजामध्ये जनरली. अजूनही ह्याला एक्सेप्टन्स नाहीये, की ह्या दोघांना मुलंच नकोय. आणि पुढे कधी-कधी त्यातल्या एकाचं मतपरिवर्तन होतं, हं, की त्याला नंतर वाटायला लागतं, की नाही मला आता मूल हवंय किंवा मला हं, ती गोष्ट आवडतीये करायला. तर हं. तेव्हाही त्यांना खूप प्रचंड ताणाला सामोरं जावं लागतं. तर एक तज्ञ म्हणून तुमचं काय मत आहे याविषयी? माझं म्हणणं की चॉईस तुमचा आहे, की आधी तुम्ही असं सिलेक्ट केलं की मला आता पेरेंट्स नाही व्हायचं, नेक्स्ट 5 वर्ष मला मूल नकोय. सपोज लग्न झाल्यानंतर पहिली 5 वर्ष मला मूल नकोय. कम्प्लिटली इट इज युअर इंडिव्हिज्युअल चॉईस, इट इज युअर कपल हं, चॉईस. हं. रिस्पेक्ट दॅट. नंतर जर का तुम्हाला असं वाटतंय त्याच्यापैकी एका पार्टनरला की मला हे फादरहुड किंवा मदरहुड एन्जॉय करायचंय, तर त्यासाठी ह्या 5 वर्षामध्ये तुम्ही काय इन्व्हेस्ट केलंय आपल्या नात्यामध्ये हे महत्वाचं आहे. कारण हं. जे इन्व्हेस्ट केलेलं असेल ना तोच आरओआय तुम्हाला मिळणार. कसा? तर तुम्ही इन्व्हेस्ट केले तुमच्या भावना, तुमचा टाइम, क्वालिटी टाइम, एव्हरीथिंग यू हॅव इन्व्हेस्टेड इन युअर रिलेशनशिप टू बिल्ड द बेस व्हेरी स्ट्रॉंग. नंतर एखाद्या पार्टनरला जर ह्या पेरेंटिंगमध्ये जायची इच्छा होतीये, तर दुसरा पार्टनर त्याला समजून घ्यायला मदत होईल. तर त्यावेळेला आपल्या पार्टनरचा सपोर्ट आपल्याला खूप मदतीला येतो. राइट. पण म्हणजे माझं असं आणखीन एक त्याच्यातच असा प्रश्न होता, की डिंक म्हणजे डबल इन्कम नो किड्स म्हणजे आम्हाला मूल नकोच आहे, की समजा एक कपल आहे आणि त्यांनी ठरवलं, की नाही आम्हाला आयुष्यभर मूल नकोय. वी जस्ट वॉन्ट टू बी विथ ईच अदर आणि वी डोंट वॉन्ट अ चाइल्ड. पण हे समाजात त्यांना वावरताना किंवा फेस करताना त्याला प्रचंड ताण सहन करायला लागतो त्या गोष्टीच्या अगेन्स्ट किंवा प्रूव्ह करायला लागतं सारखं, की "अरे, काय हरकत आहे, आम्हाला असं वाटू शकतं." तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे, जर का आपण दोघं स्ट्रॉंग आहोत, तर कशाला एवढा दुनियेचा विचार करायचा? आता तू म्हणशील ही खूपच डिस्ट्रप्टिव्ह आयडिया, असं कसं लीनाताई तू म्हणू शकतेस? अरे पण ही खरी बाब आहे, म्हणजे खरी बाब आहे ही. मी हे अनुभवाचे बोलतीये, मी असं उगीच बोलते असं नाहीये. त्यामुळे इट इज तुमचा भक्कमपणाचं कामी येणार आहे. तुम्ही दोघं एकमेकाला किती सपोर्ट करताय, एकमेकांसाठी किती उभे राहू शकताय आणि दोघांनी ऍज अ टीम समोर काय प्रेझेंट करताय तुम्ही याच्यावरती डिपेंड आहे की तुमचा डिसिजन तुम्हाला किती मौल्यवान वाटतो. जर एकदा तुम्हाला दोघांना कळतंय की आपण दोघांनी हा राईट डिसिजन घेतलाय, स्टिक टू दॅट. मग त्याकरता भक्कम व्हा ना, नातं भक्कम असण्याची गरज आहे. बाकीचे तर काय सगळे बोलणारच आहेत. चा डिसिजन हा आहे आणि वी विल स्टिक टू दिस. आम्ही छान एन्जॉय करतो एकमेकाची कंपनी, विषय संपला. भक्कम कधी होणार? बरोबर, बरोबर. कारण आपल्या नातेवाईकांना प्रेमापोटी ह्या जो काही गायडन्सचा इंटरफिअरन्स होतो ना, याची खूप जास्त आपल्या समाजामध्ये अशी सवय लागलेली आहे लक्षात. त्यामुळे हं. एखादा जर वेगळं काहीतरी करत असेल किंवा स्वतःला पाहिजे ते करत असेल, त्याच्यामध्ये कुठेतरी मगमते आपण म्हणू शकतो त्याला पाय ओढणं वगैरे, मी नाही जज करणार त्याला. पण जर दोघांनीच फिक्स ठेवलाय आणि ते दोघं स्ट्रॉंग आहेत, तर विषयच संपतो तिथे असं मला वाटतं. दोघांनी खूप करेजियस बनायची खरंय. गरज आहे या ह्याच्यात. अगदी, अगदी.
यानंतर लीनाताई, मूल झाल्यानंतर बरेचदा असं होतं की लोकांमध्ये डिफरन्सेस यायला लागतात कारण भूमिका बदललेल्या असतात. आता ती परिस्थिती कशी हाताळायची? माझा तू आणि तुझा मी ही संकल्पना जर का आपण राबवतोय गेले 2 वर्ष, लग्न झाल्यानंतर 2 वर्ष झाली आहेत आणि आपण दोघं रोज कुठेतरी काहीतरी क्वालिटी इन्व्हेस्टमेंट करतोय आपल्या नात्यामध्ये. जर हे करतोय आपण तर आपल्याला हा प्रश्न पडणारच नाही पुढे, कारण का आपण जे इन्व्हेस्ट केलंय ते आपल्याला तेच मिळणार आहे. जर का आपले फ्रिक्शन्स कंटिन्युअस झालेत, म्हणजे 2 वर्ष हो किंवा 3 वर्ष हो, नात्यांमध्ये कनेक्टिव्हिटीच नाहीये. आजकालच्या ह्या कपल्समध्ये असा मोठा इश्यू दिसून येतोय की देर इज नो कनेक्टिव्हिटी. नॉट ओनली सेक्शुअली आय एम टॉकिंग अबाउट इमोशनली, मेंटली, इंटेलिजंटली अँड ऑल्सो फिजिकली. यू नीड टू बी अट्रॅक्टेड टू इच अदर. दोघांना हवाहवासा वाटला पाहिजे ना संबंध. आपला सहवास हा हवाहवासा वाटला पाहिजे. एखादा आपला पार्टनर जर का आपल्यापासून दूर पळतोय आणि घरामध्येही एक कोणा शोधतोय जर का, एक कॉर्नर, की मी कुठे आता लपून, काय ही आली परत यार कटकट करायला किंवा इरिटेट, सो दॅट इज रिलेशनशिप हॅज टू बी नर्चर्ड. दॅट रिलेशनशिप हॅज टू बी रिस्टोर्ड. कुठेतरी त्या नात्याला तुम्हाला आधी पहिलं काम करण्याची गरज आहे. आता जर का तुम्ही हे सगळं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे छानपैकी आणि तुम्ही कॉन्शियस पेरेंटिंग मध्ये उतरलात, तर तुझा प्रश्न येतो की अशा याच्यामध्ये जे मतभेद होतात तर ते मतभेद तेवढेच होतील, ते लगेच रिझॉल्व्ह पण होऊ शकतील. म्हणजे ते नाही, विकोपाला नाही जाणार, कारण का बेसच पक्का आहे. आम्ही बोललो एकमेकाला किंवा अगदी आम्ही काहीतरी टोमणा मारला किंवा काहीतरी त्याच्यावरती छोटंसं आमचं हे पण झालं, काय फाईट पण झाली, पण लगेच आम्ही रिझॉल्व्ह पण केलं विदिन हाफ अन आवर, मे बी 2 तासामध्ये आमचं ते रिझॉल्व्ह पण झालं. होतात आमचे असे, दॅट ऍड्स द स्पाइस इन मॅरेज. पण त्यातनं आपली क्लॅरिटी कळत जाते आणि मग ते विकोपाला नाही जाणार. तर आधीच एवढं बेसिक ऍज अ ह्युमन बिईंग आणि ऍज अ पार्टनर अंडरस्टँडिंग आहे ना, आणि स्वीकृती पण आहे त्याची, ऍक्सेप्टन्स पण आहे त्याचा. राईट. म्हणजे पुन्हा आपली गाडी कॉन्शियस आणि कंपल्सिव्ह पेरेंटिंग वरच आहे. एक्झॅक्टली. अगदीच. पण आई वडिलांमध्ये एकदम टोकाला गेलेले जे मतभेद बघायला मिळतात काही कपल्समध्ये, आणि त्याच्यामुळे परिस्थिती, घरातलं वातावरण कायम तंग असतं, मुलं दडपणाखाली असतात, म्हणजे मुलांवरती खरं तर त्याचे बरेच वाईट परिणामही होतात. पण त्याचं गांभीर्य खूप कमी लोकांच्या लक्षात येतं आणि मग होतं कसं की सगळेच त्यामध्ये भरडले जातात. तर याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? कधीतरी असं होतं की पहिले 2-3 वर्षात आपल्याला हे कळलंच नाही असं आपण समजूया, किंवा आता आपला पॉडकास्ट जो कोणी ऐकत असतील किंवा ऐकणारे असतील, मे बी 3 वर्ष होऊन गेलेत लग्नाला आणि 3 वर्षामध्ये त्यांनी काही त्यावरती कॉन्शियसली काम नाही केलंय. आता करा. इट्स नेव्हर टू लेट. जेव्हा ऐकताय, जर तुम्हाला कळतंय, जेव्हा तुम्ही अवेअर होताय, तर त्यावेळेला तुम्ही त्या एक्झिक्युशनला आणा ना. म्हणजे जर का तुम्ही दोघं एकमेकांवरती काम करू इच्छिता, तर तुम्ही पुढे पेरेंटिंग सुद्धा ते हॅपीली नेऊ शकाल, असं माझं म्हणणं आहे. आत्ता तुमच्यामध्ये खटके होतात. तुमचं मूल आहे, सपोज तुमच्या लग्नाला 5 वर्ष झाली समजूया, आणि तुमचं मूल आहे 4 वर्षाचं, 3.5 वर्षाचं. त्याच्यासमोर तुम्ही रोज सकाळी, संध्याकाळी, रात्री सुद्धा तुम्ही भांडताय, तुम्ही एकमेकांवरती तावातावानी बोलताय, चिडताय, आणि ते सगळं ते मूल व्यवस्थित ग्रास्प करताय, आणि ते मूल सुद्धा थोडंसं अग्रेसिव्ह होत आहे, स्ट्रेसमध्ये जात आहे. सगळ्यांना सगळे इश्यू आहेत. आता कोणीतरी एकाने, जो कोणी ऐकतोय ना आपला आत्ता हा पॉडकास्ट, कोणीतरी एकाने तरी सजग व्हायची गरज आहे का, असा विचार करा. सर तो नाही होत आहे, निदान मी तरी होऊ का? सर ती नाही होत आहे, निदान मी तरी होऊ का? कुठेतरी मला लीड करावं लागेल हे चेंज करायला. डू आय नीड टू चेंज द पॅटर्न? कारण मी आज एका जीवाला जन्म देऊन ते मूल इथे समोर 2.5-3 वर्षाचं आहे, झोपेतनं उठून रडत ते आमची भांडणं ऐकतं, त्यानंतर घरामध्ये नुसता तमाशा होतो, आणि त्यानंतर मग हे सगळं हाताळणं खूप कठीण होऊन जातं, आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या ऑफिसवरही होतो, आपल्या ऑफिसच्या कामावरती होतो. मग मी काही करू शकते का, किंवा मी काही करू शकतो का, ह्या गोष्टी किंवा हे विचारणं फार गरजेचं आहे. तिथून सुद्धा तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन करू शकता. जर डिवोर्सच घ्यायचा आहे, तर आधी तुम्ही हे गोष्ट काम करायला हवी होती. कधीतरी असं होतं ना शिल्पा, की टॉक्सिक रिलेशनशिप्स असतात ज्यामध्ये तुम्ही हेल्पलेस असता. तुम्हाला लग्न झाल्यानंतर हे कळतं की अरे माझा नवरा असा आहे किंवा माझी बायको अशी आहे. सो त्यामध्ये तुम्ही पेरेंट्स पण बनलेले असता,
सो आय वुड रिक्वेस्ट, ज्या क्षणी तुम्हाला असं वाटतंय, प्लीज गो टू द एक्सपर्ट, सीक द एक्सपर्ट्स हेल्प. आणि जी तुम्हाला मिळाल्यानंतर इव्हन यू मीट द डिवोर्स लॉयर ऑल्सो, एक अँगल तिकडचाही घ्या. तुम्हाला कळतंय की हे खूप टॉक्सिक रिलेशनशिप आहे आणि ह्याच्यातनं मला बाहेर यायचंय, प्लीज कम आउट ऑफ इट. जेणेकरून पुढची जी हानी होणार आहे ना मुलाची, ती तरी निदान होणार नाही. हा, डिवोर्स हा टॅग लागेल आपला, पण आता ज्या गोष्टी होऊन गेल्यात त्याच्यावरती आपण परत तर नाही ना गोष्टी करू शकत. आपण आपले एफर्ट्स टाकले तरी सुद्धा आपला पार्टनर आपल्याला सपोर्ट नाही करत आहे. सपोज समवेअर आय फील तुम्ही राहायला नाही पाहिजे. म्हणजे 2 ऑप्शन आले, एक तर टॉक्सिक रिलेशनशिप मधनं बाहेर या, किंवा जर नात्यामध्ये आहात आणि बऱ्यापैकी माहितीये माझा नवरा एवढा काही वाईट नाही किंवा माझी बायको एवढी वाईट नाही, स्टार्ट वर्किंग ऑन इट, असं मला वाटतं. सिरियसली नाही, अगदीच खरंच. खरं तर म्हणजे आता तुम्ही म्हणलात ती गोष्ट कसं असतं ना, की दुसऱ्यांची बघताना किंवा ऐकताना सोपी वाटते, पण आपण जेव्हा त्याच्यातनं जात असतो किंवा आपल्या रिलेटेड ही गोष्ट जेव्हा घडत असते तेव्हा बरेचदा असं होतं की काय करावं ते कळत नाही. आणि अशा वेळेला मला वाटतं तुमच्यासारखी लोक असणं खूप महत्वाचं आहे. आता यानंतर एक सर्रास बघितली जाणारी गोष्ट असते, जे जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात, की मुलं वाढवताना जसं घरात जर समजा आजी आजोबा असतील तर काही काही वेळेला त्यांच्या ह्याच्यामध्ये पेचप्रसंग निर्माण होताना दिसतात, की काही काही वेळेला असं होतं की आई बाबा नाही म्हणतात एखाद्या गोष्टीसाठी, पण आजी आजोबा हो हो म्हणतात, किंवा आई वडिलांच्या अपरोक्ष ते नाही म्हणलेल्या गोष्टी आणून देणं असेल, किंवा त्यांना सांगू नकोस असं सांगायचं, असं सांगून थोडंसं चुकीच्या पद्धतीने वागणं असेल, किंवा आपण समजा त्यांच्याबद्दल एखादी गोष्ट त्याच्याबद्दल विचारायला गेलो तर ते काय आमचे कोणी नाहीयेत का, किंवा आम्ही काय मुलं वाढवली नाहीत का वगैरे. तर इथे तुम्ही काय सांगू शकाल, काय सल्ला द्यायला आवडेल याच्यासाठी? आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी प्रेम करणं, त्यांना थोडंसं नकळत, आई वडिलांच्या नकळत त्यांचे लाड करणं, या गोष्टीला ना एक काम करू शकतात कपल्स. आणि हे वर्कआउट झालेलं आहे. जेव्हा माझ्याबरोबर काम करत होते काही कपल्स, त्यांचा मी अनुभव म्हणून सांगते, की काम करत असताना आम्ही काय केलं, वी सेट द लिमिट्स. आम्ही काही महिन्याभरामध्ये, म्हणजे जर का हे रोज होत असेल, की रोज हे ऑफिसला जात आहेत किंवा वर्क फ्रॉम होम जरी करतायत, बेडरूम मध्ये लॉक होऊन आपलं आपलं काम करतायत, आजी आजोबांकडे मुलं वाढतायत, तर त्यावेळेला घरामध्ये बऱ्याच गोष्टी अशा होतात की ज्या नकळत आजी आजोबांकडनं ते लाड केले जातात, किंवा ज्या गोष्टी आई बाबांना नको असतात त्या गोष्टी केल्या जातात. तर यू नीड टू अड्रेस दिस विथ युअर पेरेंट्स और पेरेंट्स इन लॉ. तुम्ही दोघांनी मिळून आपल्या आईवडिलांशी ही गोष्ट बोललीच पाहिजे, की ओके, म्हणजे आम्ही आमच्या कामामध्ये असतो, तुम्ही त्यांचे लाड करता, काही गोष्टी आम्हाला नको असतात ते तुम्ही करता, त्याच्याने त्याला वेगळं सवय लागतीये, किंवा तो कुठेतरी अनड्यू ॲडव्हान्टेज किंवा ती कुठेतरी अनड्यू ॲडव्हान्टेज घ्यायला लागलीये. मी मुलांबद्दल बोलते. तर असं जर होत आहे, तर तुम्ही जर क्लिअरली त्यांना केलं की महिन्यातनं 2दा तुम्ही लाड करणं, 2 दिवस असे ठेवा की जिथे तुम्हाला लाड करायचंय तुम्ही कम्प्लिटली लाड करा. 2 दिवस आम्ही ऍब्सोल्युटली त्यांच्याकडे बघणार नाही. तुम्हाला जे खायला घालायचंय, तुम्हाला ज्या गोष्टींची त्यांच्याशी खेळायचंय, ज्या मस्ती त्यांच्याबरोबर करायची, त्यांना करू द्यायचे, 2 दिवस आम्ही देतो ह्याच्यामध्ये. किंवा आपण असं समजूया की विकेंडला 4 दिवस देऊया आपण महिन्यातले, पण बाकी वेळेला त्यांनी मात्र आमच्या ह्या ऍज अ पेरेंट आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कारण पुढे तुम्ही असणार नसणारात, आम्हाला त्यांना पुढे तोंड द्यायचंय, किंवा मे बी त्यांनी काही क्वेश्चन्स विचारले काही सवयींबद्दल, तर आम्हाला त्यांना ते डील करायचंय. तर त्यासाठी आपण एक काम करूया, आपण 4 दिवसाचं एक डील करूया. 4 दिवस आम्ही ऍब्सोल्युटली आमच्या मुलांकडे बघणार नाही की आम्हाला मुलं आहेत म्हणून, आम्ही आमचा दोघांचा वी टाइम एन्जॉय करू. सो कुठेतरी ना काहीतरी एक मिडवे काढून तुम्ही हे केलं पाहिजे, कारण त्यांचंही प्रेम आहे, त्यांनाही माया करायची, त्यांनाही थोडंसं त्या स्थितीमध्ये त्यांना ते कळत नाहीये की तुम्ही ॲज अ आई वडील काय डिसिजन घेताय ते, किंवा तुम्ही काय एक्सपेक्ट करताय ते. मग ते इमोशनल ब्लॅकमेलिंग वगैरे असं काही होणारच नाही, क्लॅरिटी असेल. पण तुम्ही दोघं, परत परत सांगते, भक्कम असणं गरजेचं आहे ॲज अ कपल अँड ॲज अ पेरेंट. अगदीच, अगदीच, अगदीच. ऍक्च्युली म्हणजे मी आता पुन्हा पुढे त्याच प्रश्नाकडे येणार होते, की त्याच्या विरुद्ध ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळते, की मुलांना जन्माला घालणं सोडता बाकी काहीच स्वतः न बघता सगळंच आजी-आजोबांवर ढकलून देणारे, किंवा अगदी लहान मुलांना
अगदी छोट्या बाळांना सुद्धा जसं तुम्ही सुरुवातीलाही म्हटलात, की डे केअरवर मध्ये तास-तास ठेवणारे पालक सुद्धा आहेतच, अगदीच आहेत. आणि मला असं वाटतं, की आर्थिक अडचण असेल किंवा जबाबदाऱ्यांसाठी अगदी दोघांना बाहेर पडायलाच लागतं, अशी परिस्थिती जर वगळली आपण, तर जर त्या पद्धतीने विचार करायचा झाला, तर खरंच हे किती योग्य आहे. आणि जर करिअर किंवा व्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला इतकंच महत्त्वाचं वाटतं, तर मुळात मग ती जबाबदारी घेण्याआधीच त्यावरती विचार करायला पाहिजे, असं मलाही वाटतं. तर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? एक्झॅक्टली. मुलांना जन्म घालूच नका मग कशाला जायचंय आपल्याला त्या गोष्टीनं. तुम्हाला कोणी गन पॉइंटवर म्हणत नाहीये ना, बाबा रे आता पेरेंट बना, आता तुमचं लग्न झालंय तर आता तुम्ही पेरेंट बनलंच पाहिजे, असं तुम्हाला कोणी गन पॉइंटवरती तर नाही ठेवलंय. इट इज युअर चॉईस. सिरियसली. सो हा सिलेक्ट करताना चॉईस तुम्ही जागरूक असणं गरजेचं आहे. आपण जे करतोय ते आपण कशासाठी करतोय, आपण का करतोय. लेट्स अंडरस्टँड वाय यू आर डुईंग व्हॉट यू आर डुईंग. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मुलाला जन्म घालायला कोणी सांगितलेला होता? इट इज नॉट अ कंपल्सरी थिंग. करिअर स्पॉईल होतं माझं. म्हणजे बऱ्याचशा मुलींचा तर हाच अप्रोच असतो, की तुला काय तुझं सगळं व्यवस्थित चाललंय, मग करिअर ब्रेक माझ्यामध्येच येतो, तर मग मी का सॅक्रिफाईस करू जर तू नाही करत आहेस तर? खरी गोष्ट, अगदी व्यवस्थित बोलली आणि करेक्ट बोललीस तू. पण मुलींना हे ऍडजस्टमेंट करावी लागते, हे मीही मान्य करते. पण हा तुमचा चॉईस आहे ना बाबा. तुम्हाला जर का मदरहुड नाही एन्जॉय करायचंय, बी स्ट्रिक्ट विथ युअर सेल्फ अँड टेल दॅट, कन्वे दॅट विथ युअर पार्टनर, की मला नाही आई बनायचं कारण मला माझं करिअर प्यार आहे. आता मला तूही आवडतोस पण मला माझं करिअर प्यार आहे. मला ते मूल आणि त्याला सांभाळणं वगैरे ही काही माझ्या बसची बात नाही. आणि हे लग्नाआधी प्लीज करा. त्या मुलाशी किंवा त्याच्या फॅमिलीशी तुम्हाला हे नंतर सांगून काही उपयोग नाही. जन्माला घालून जर का आईवडिलांकडेच ठेवायचं होतं तर त्याला जन्माला घातलंच कशाला, जस्ट बिकॉज टू बी अ पेरेंट. आणि आणि आता तर ही संकल्पना नक्कीच नाहीये. आमच्या वृद्धत्वाचा आधार वगैरे आय एम सॉरी कोणीच नाहीये. म्हणजे आताच्या या जनरेशनमध्ये तर कोणी एक्सपेक्ट पण नाही करणार आपल्या मुलांकडनं की असं आपल्याला सपोर्ट वगैरे होईल आपल्या म्हातारपणात यांचा. दे हॅव कम आउट ऑफ इट. आय एम टॉकिंग व्हेरी प्रॅक्टिकली. पण मूल झाल्यानंतर आई वडिलांना त्यांच्यावर डिपेंडन्सी, त्यांचं लाईफ आहे. त्यांना मी जसं म्हणते आई वडिलांना मुलांचं लाईफ आहे त्यांना जगू द्या, तसंच मी मुलांना सांगतेय आई वडिलांना जगू द्या. त्यांना कशाला मध्ये कामाला लावता उगीच. ऍट द एज ऑफ 55-60 नंतर त्यांना हे सगळं लहान मुलांचं सगळं करणं इट इज चॅलेंजिंग फॉर देम. त्यांची रिटायरमेंटची वेळ आलेली आहे. त्यांना त्यांचं एन्जॉय करू दे टाइम. You can't, consciously you can't make the parents victim of this, you cannot. आणि असं बोलणं तर आणखीन चुकीचं आहे. तुम्ही सांगितलं म्हणून मी आई झाले आणि आता तुम्हालाच सांभाळायचं. अरे नका ऐकू त्यांचं. त्यावेळेला उभे राहा स्वतःच्यासाठी आणि सांगा मला नकोय मूल, कारण मला त्याला सांभाळण्याची म्हणजे जबाबदारी मला घ्यायची नाहीये किंवा मी त्यातला नाहीये किंवा त्यातली नाहीये. हे बोलायला कधी शिकणार तुम्ही? बोला, कम्युनिकेट, अड्रेस युअर प्रॉब्लेम्स. एक्झॅक्टली. मला असं वाटतं आता लीनाताई तुम्ही जे सांगितलं तो महत्वाचा अतिशय अधोरेखित करण्यासारखा मुद्दा आहे, की कम्युनिकेट करणं इथेच बरेचदा सगळे प्रॉब्लेम्स यायला चालू होतात, की जिथे कोणी बोलत नाही आणि नुसतं समजून घेण्याची अपेक्षा असते, तिथेच मला वाटतं हे प्रॉब्लेम्स पायलअप व्हायला चालू होत असणार. येस, नक्कीच. ऍक्च्युली लीनाताई खरं सांगायचं तर इतके मनात प्रश्न आहेत आणि हा विषय पण इतका व्हास्ट आहे खरं सांगायचं तर. आणि अनेक मला असं वाटतं बऱ्याच कंगोऱ्यांवरती अजूनही चर्चा होऊ शकते. तसे प्रश्न सुद्धा आहेत मनामध्ये खरं तर. पण आता आपल्याला वेळेचीही थोडीशी मर्यादा आहे. त्यामुळे जरा जाता जाता एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, की आपल्या आजच्या एपिसोडची जी थीम आपण ठरवली होती, की हॅपी पेरेंटिंग स्टार्ट्स विथ अ हॅपी मॅरेज. तर त्याला अनुसरून आज आपल्याला जी लोक ऐकतायत तर त्या सगळ्या पालकांना तुम्ही काय सांगू शकाल किंवा सुचवू शकाल, की एक हॅपी पॅरेंटिंगचा अनुभव घेण्यासाठी स्वतःवर आणि त्या नात्यांवर म्हणजे नवरा बायको म्हणून असेल किंवा होणारे किंवा झालेले पालक म्हणून त्यांनी कसं काम करावं आणि तो बॅलन्स कसा साधायचा प्रयत्न करावा, जेणेकरून ती दोन्ही नाती त्यांना तितकीच छान पद्धतीने फुलवता आणि एन्जॉय करता येतील? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. दोघांबद्दल दोन्ही नाती म्हणजे ऍज अ पेरेंट म्हणून आणि ऍज अ कपल म्हणून हे जेव्हा आपण म्हणतो म्हणजे हाऊ टू बॅलन्स अ मॅरेज अँड पेरेंटिंग असा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगेन इनिशियली हाऊ टू बॅलन्स युअर ओन सेल्फ इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण होतं असं की आपण लग्न म्हणून आपल्या पार्टनरला सांभाळायला जातो, आई वडील झाल्यानंतर मुलाला सांभाळायला जातो आणि कुठेतरी स्वला विसरतो.
मी कुठेही सेल्फिशनेस, इगो ह्या गोष्टींना नाही जाते. मला म्हणायचंय तुमचा जो सेल्फ आहे, तुमची जी सेल्फ स्पेस आहे, हे सगळं करताना नॉट ॲट द कॉस्ट ऑफ सेल्फ रिस्पेक्ट. आय एम सॉरी, ह्याची पहिली खबरदारी घ्या. कारण मॅरेज इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ. पेरेंटिंग इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ. इट इज नॉट युअर लाईफ. युअर लाईफ इज कम्प्लिटली डिफरंट. लाईफ खूप वास्ट डेफिनेशन आहे आणि या वास्ट डेफिनेशन मधला हा एक भाग आहे. मग ह्या भागाला तेवढंच महत्व द्यायचंय तुम्हाला. तुम्ही काय करता, सर्वस्व वगैरे वाहून देणं वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत यामध्ये ओतप्रोत सगळं देता आणि इतकं देता की समोरच्याकडनं अपेक्षा करत बसता. होतं असं की समोरच्याला ह्याची थोडीशी कल्पना येते, पण हळूहळू मग तो किंवा ती आपल्याला गृहीत धरायला लागतात ऍक्च्युली. कारण हे वन साइडेड ओव्हरलिनिंगचं नातं होऊन जातं. ओव्हरलिनिंगचा अर्थ झाला की मी खूप जास्त देतेय, मी एवढी काळजी करते, मी कपड्यांच्या घड्या करून ठेवतेय, मी सगळं करतेय, मुलांचं सुद्धा मी. कोणी सांगितलंय करायला नको का? गरज नाहीये. फ्रॉम द बिगिनिंग इटसेल्फ मेक युअर पार्टनर अवेअर ऑफ व्हॉट द रिस्पॉन्सिबिलिटीज आर. त्यातला वाटून घ्या तुम्ही. कधी बोलणार, कधी अड्रेस करणार त्याला किंवा तिला. मग हे जेव्हा तुम्ही इनिशियली कराल, म्हणजेच जर का तुम्ही स्वतःबद्दल विचार केलेला असेल, अरे माझा जीव, मला काय आवडतंय आणि मी काय करतेय किंवा करतोय, मला काय करायचंय, हे एवढं क्लिअर असेल ना, तर तुम्ही आपला पार्टनर आणि आपली मुलं या दोघांनाही छान मेसेज देऊ शकता की हे एवढं केलंय, आता तुम्हाला मॅनेज करायचंय, ही एवढी कामं तुम्हाला करायची. हा संदेश देणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही तो द्याल तेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागाल. स्वतःला व्हॅल्यू देताय हा मेसेज जाईल त्यांना. स्वतःला रिस्पेक्ट देताय हा मेसेज जाईल दोघांनाही. आणि ऑटोमॅटिकली तुमचा पार्टनर, तुमची मुलं तुम्हाला व्हॅल्यू आणि रिस्पेक्ट देतील आणि स्लोली स्टेडीली युअर मॅरेज अँड युअर पेरेंटिंग, बोथ द रिलेशनशिप विल बी ऑटो बॅलन्स्ड. ग्रेट, मस्त, फारच छान. म्हणजे असं हिट टू द पॉइंट म्हणतो ना, हिट टू द टार्गेट असं झालं आता एकदम. आणि मला ऍक्च्युली ही गोष्ट खूप आवडली की खरंच आपण आधी स्वतःवर काम करणं खरंच खूप गरजेचं आहे. आणि हेच मला असं वाटतं खूप लोकांना नाही लक्षात येत. आणि जसं तुम्ही म्हणलात पुन्हा तीच गोष्ट की नाही म्हणायला शिकणं किंवा एखादी गोष्ट नसेल जमत तर ती क्लिअरली सांगणं, तशा पद्धतीने पोचवणं, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी ह्या सेल्फ गिल्ट मधनं गेलेली आहे. सो मी लिटरली गेले ह्या सेल्फ गिल्ट मधनं. मी गेली आहे मी ज्या चुका केल्या म्हणजे मला असं वाटतं जे कोणी मला ऐकतायत ना, त्या चुका तुम्ही करू नका. आय एम कम्प्लिटली अ मोर सेन्सिटिव्ह अँड द इमोशनल पर्सन, बट आय वॉज गोइंग थ्रू द इमोशनल वीकनेस. And I could convert that. I could shift myself from that emotional weakness to emotional strength. त्यामुळे मला आता त्या स्ट्रेंथ पाहिजे. कितीही लोकांना मी मदत करते, इतके इश्यूज ऐकते, पण मी स्वतःला डिटॅच करू शकले. मी स्वतःला लिटरली त्याचा म्हणजे थोडाफार परिणाम होतो ऍज अ ह्युमन बिंग, पण इतका नाही होत. तर ते तुम्ही समजा की तुम्ही कशामध्ये मास्टर आहात, तुम्हाला काय करायचंय, तर ऑटोमॅटिकली तो मेसेज जाईल तुमच्या मुलांनाही, तुमच्या नवऱ्यालाही, किंवा नवरा असेल तर तुमच्या बायकोलाही, आणि त्याप्रमाणे तुम्ही ते बॅलन्स करू शकाल छानपैकी, असं मला वाटतं. ग्रेट, ग्रेट. मस्त समअप झाला ऍक्च्युली आपला जो प्रश्न होता माझ्या डोक्यात. जे काही त्यामधनं लोकांना पोचावं असं वाटत होतं ते मला असं वाटतं खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही ते सांगितलं. आणि ते समजावून सांगण्याची जी तुमची टॅक्ट आहे ना, किंवा ज्या पद्धतीने तुम्ही बोलता, सो दॅट रिअली हिट्स हार्ट ऍक्च्युली. आणि मला असं वाटतं खरंच हा आपला एपिसोड लोकांच्या दृष्टीने इन्साइटफुल ठरेल, किंवा एक वेगळा अँगल त्यांना पेरेंटिंग विषयीचा यातनं मिळेल अशी खात्री वाटते मला. तर लीनाताई, तुम्ही तुमच्या प्रचंड बिझी शेड्यूलमधनं वेळ काढलात आणि खूप छान उत्तरं दिलीत आणि खूप छान गायडन्स दिलात खरं सांगायचं तर. त्याबद्दल खूपच धन्यवाद. खूप आभारी आहे मी तुमची. आभारी वगैरे नको, ठीक आहे. आय वुड लव्ह टू. मी ऑलरेडी तुला म्हटलेलं की असं आपण करूया, मलाही आवडेल. आणि असं नुसतं भडभडून बोलणं असं नाही, अशी खूप अशी इच्छा आहे की ह्या मिलेनियल्सनी काहीतरी कॉन्शियसली स्टेप्स घ्यावा. लिटरली म्हणजे आय रिअली फील सो. आय एम हॅपी अबाउट इट. तू खूप छान होस्ट आहेस आणि इतका मस्त तू ते छान प्रश्न ते डिझाईन केलेले, ते
देताना सुद्धा नॉलेज शेअर करताना सुद्धा मजा आली. येस, थँक्यू, थँक्स अ लॉट. मला वाटतं की आत्तापर्यंत आपण जे काही लीनाताईंकडनं ऐकलं ते इटसेल्फ खूप गायडिंग होतं आणि बऱ्याच कपल्सना अनेक आपल्या गोष्टींचं रिअलायझेशन मला वाटतं या सगळ्या डिस्कशनमधनं झालं असेल. पण तरीही एक ॲडिशनल बेनिफिट एपिसोडचा फायदा असा आपण म्हणू शकतो की लीनाताईंचा अपकमिंग एक खूप छान इव्हेंट आहे आणि जो तुम्ही सगळ्यांनी त्याबद्दल माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. तर त्याबद्दल लीनाताई थोडंसं सांगा आम्हाला. सो शिल्पा, एक मिलेनियल मॅरेज समिट घेऊन मी येते. ग्रेट. ऑन द ऑकेजन ऑफ माय 50th बर्थडे ऑन 12th of August. मस्त. सो बेस्ड ऑन दॅट 8 ते 12 ऑगस्ट 5 दिवसाची ही समिट आहे. रोज 6 ते 7:30 असा 1.5 तासाचा अवधी असेल त्यामध्ये. आणि 5 स्पीकर्स, वेगवेगळे एक्सपर्ट्स आम्ही बोलावलेत आणि इन्क्लुडिंग मी, आय एम द 5th वन. सो ऑल द 4 विल बी फ्रॉम द डिफरंट इंडस्ट्री आणि ज्यामध्ये डिवोर्स लॉयर पण आहे, ज्याच्यामध्ये सेक्स एज्युकेटर आहे, ज्यामध्ये एम्पॉवरमेंट कोच आहे, पेरेंटिंग कोच पण आहे. सो अशा ह्या मुद्द्यांचा न्यूली मॅरिड मिलेनियर्सना ॲज वेल ॲज न्यूली एंगेज्ड जे लग्नामध्ये पडणार आहेत, लग्न करणार आहेत, अशांना खूप फायदा होऊ शकतो. कारण सगळ्या अँगल्सनी त्यांना ती क्लॅरिटी मिळू शकते. तर हा इव्हेंट होतोय 8 ते 12 ऑगस्टमध्ये आणि the very important thing is I want to enjoy and spread the happiness based on the occasion of my birthday by offering a 50% discount to the tickets. Great. So whatever the ticket is, it is also offered the 50% discount आणि लोकांनी त्याचा लाभ घ्यावा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ही समिट भारतामध्ये पहिल्यांदा होती. ह्याच्या आधी वेडिंग समिट झाल्यात, एम्पॉवरमेंट समिट झालेले आहेत, विमेन्स समिट झालेले आहेत, पण लग्न सांभाळायचं कसं ह्याची समिट ही पहिल्यांदा होती. सो जेवढं तुम्ही पोचवू शकाल तुमच्या लोकांपर्यंत, तेवढं आपलं जो हेतू आहे तो साध्य होईल असं मला वाटतं. फारच छान. प्रत्येक कपलसाठी मला असं वाटतं ही समिट अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर मीही ॲज अ पॉडकास्ट होस्ट तुम्हाला सगळ्यांना असं आवाहन करते की तुमच्या माहितीत जर असे कोणी कपल्स असतील तर आवर्जून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचवा. आणि आपल्या पॉडकास्टचा जो एपिसोडचं डिस्क्रिप्शन असणार आहे तर त्यामध्येही मी लीनाताईंच्या वेबसाईटची आणि इंस्टाग्रामच्या अकाउंटची सुद्धा लिंक नक्की देणार आहे. तर त्या लिंक्स नक्की चेक करा. थँक्स अ लॉट. आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट फॉर दिस समिट लीनाताई. थँक्स अ लॉट.